नमस्कार. तर आम्ही चाललोय बनारसला आणि काल जे काही थोडंफार शूट केलं ते आज सेकंड डे आहे ट्रेनमध्ये. आज आम्ही रात्री 8:30-9 वाजता पोहोचणार आहे. काल शूट करायला नाही मिळालं. काल फुल एन्जॉय करायला हाऊसेस वगैरे थोडेफार काही सीन्स घेतले ते टाकेन मी. आणि आता स्टेशनवर थांबलो तर गेले थोडंसं बाहेर तर आम्ही खाली उतरलेलो रिटर्न भेडायचे लोक येतं सारखं. तर बाकीचं जे काय असेल ना ते आम्ही नंतर दाखवेल. आता माझ्यासोबत माझी मम्मी वगैरे माझी फॅमिली आहे, पूर्ण लेडीज लोक आणि माझे फ्रेंड्स वगैरे पण आहेत. तर काल जे छोटे मोठे क्लिप्स टाकले ना ते हाऊसेस आहे ते त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये कोण कोण आहे कसं आहे आणि हाऊ वी एन्जॉय. आता बघूया पुढे कसं काय होतंय. चलो प्लेइंग हाऊसी. श्रुती एक्सप्लेन करते. नाही स्टार्ट नंतर करणार मी. इंट्रो द्यावा लागेल ना, तो इथे नाही देणार. दीदीला दाखव. ब्लॉग चालू केला यार, तू कचऱ्याचा डबा का बोलली? देऊन माझंच नाव घेतलं. तर आम्ही ते आता हाऊसी खेळतोय. मनाली हाय गाईज. श्रुती हाय गाईज. 10 रुपये ठेवा. जास्त कंगाल होईल. आता जो जिंकेल बघूया कोण विन होत आहे. आता जो जिंकेल आमचा पेन बघा गाईज. आम्ही आणि 3 बिन घेतला इथून. किती दिले? चोरून नाही घेतला आम्हाला. नेक्स्ट टाइम यूज होणार आहे. नेक्स्ट नंबर 43. अरे रे अनलकी. 43 43. तुला आहे अरे घे काय नाही आपल्याकडे. 42 49. नेक्स्ट नंबर 45 पण होतं. 74 74. घे घे खेच खेच दुसऱ्या जल्दी फॅन होणार का? आपल्याला फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड थर्ड ना. नेक्स्ट नंबर 34 34. पुलावजी पुलावजी. सत्कार समारंभ. ए बाजूला वाचायला बाजूला असेल. हे अरे पण दे गिफ्ट नाही. हा ते दे. ते main आहे. एक हात माझा पण आहे त्याच्यात. टीम आहे आमची. आता आम्ही हाय करा सगळ्यांनी. जेवायला घेतलंय. जेवायला काय आहे? कारळ्याचं भरीत, चणे डाळीची भाजी, चटणी, मटकीची उसळ, लोणचं. जेवायला भाकरी, मटकीची भाजी, चटणी. कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतंय. सॉलिड थंडी येते. आताशी जळगाव पण नाही आलंय तरी पण खूप थंडी आहे. जेवण घेतो बस. आता आम्ही ते कटनी स्टेशनला उतरलोय दोघीच. बाकीचे इकडे बसले. आता एवढी हिंमत नाही की डोअरपासून लांब जाऊ. इकडे स्टेशन पण आहे ना एकदम खाली आहे. आपल्या मुंबईसारखी एवढी गर्दी नाही आहे. काय असं पाय ठेवून राहावं लागेल. डेअरिंग करायला मी उतरलोय खाली. टाइम भेटला नाही तर इथे चालू झालेलं शॉपिंगला. आता आम्ही प्रयागराज स्टेशनला उतरलोय. इथे अर्धा तास थांबेल ट्रेन आणि आम्ही थोडेफार फोटोशूट वगैरे करून घेतले. ह्या दोघी इथे फोटोशूट चालू आहे. बरेचसे मंडळी आमचे खाली उतरलेत. थोडासा टाइमपास काहीतरी हवं म्हणून. इकडे साफसफाई आणि क्लिनिंग बघा किती आहे. इकडे आत्ताशी 4 वाजलेत आणि 4 वाजलेत तर असं वाटतंय की धुकं पडलं आहे ना आणि थंडी पण खूप आहे. इथं प्रत्येकजण स्वेटर घालून आहे. तर असं वाटतंय की सकाळचे 10 वगैरे वाजलेत, 9 वगैरे. एवढी थंडी पडली इकडे. छान वाटतंय पण एकदम मस्त वातावरण आहे. खाली बिचारी झोपेतून उठली आहे. वाव, मेहंदी कोणी काढली? नाईस. कोणी काढली?
दाखव तरी. मी तुम्हाला हिने पण काढले. इंस्टाचं नाही युट्यूबचं पेज दाखवते, त्याला सबस्क्राईब करा. लाईक शेअर सबस्क्राईब. दीदीला पुन्हा सगळे कसे झोपले तू मस्त पैकी. ए अगं उठ, झोपायला आले तुम्ही? आम्ही खाली उतरून मज्जा करून आलो. आपण तिघी ते दोघं आलेले आता गेले, तुम्ही दोघं झोपले. फायनली वाराणसीला पोहोचलोय. वाराणसी दूर येते, दूर दूर येते तोंडातून. एक जण दिसत नाही. माझ्या वाटते पण 4 आठवडे असतात ना. तर आम्ही फायनली जेवायला आलोय. वरण भात, बटाट्याची भाजी, मिक्स भाजी, मिरची, चण्याचा लोणचं, पुरी आणि भजी आणि खीर. नाईस जेवण. तुम्ही बघताय मी छोट्या मोठ्या काही क्लिप्स अपलोड केल्या, जेवढ्या मी घेतल्या शूट केल्या. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन पण फार चांगलं नाही आहे, बट माझी तब्येत ना खूप डाऊन झाली असेल. त्याच्यामध्ये माझा आवाज कळतो आहे की सर्दीमुळे आवाज पूर्ण कामातून गेला आहे आणि खोकला झालेला आणि तिथे थंडी खूप होती ना, त्याच्यामुळे जास्त जरा त्रास झाला आणि अजून पण मी काय ओके नाही आहे, बट आहे. म्हणून मी आता अपलोड करायला घेतलेत व्हिडिओज. सो फर्स्ट सेकंड डेचं जेवढे क्लिप्स होते तेवढे मी ॲड केलेले आहेत आणि थर्ड डेला रात्री आम्ही सेकंड डेला आम्ही रात्री पोचलो, तर आम्ही झोपलोच नाही आणि जेवलो आणि डायरेक्ट आम्ही अंघोळ वगैरे केली. आम्ही काशी विश्वनाथच्या स्पर्श दर्शनासाठी निघालेलो, जे की ज्योतिर्लिंग आहे बनारसमध्ये, 2 वाजता. का तर लवकर गेलो, 4 वाजता मंदिर ओपन होईल आणि आम्हाला लगेच 1 तासात वगैरे दर्शन मिळून जाईल, स्पर्श दर्शन. बट झालं असं की तिथे ना ऑलरेडी आमच्या आधीच लोक येऊन उभी होती, तर आम्हाला दर्शनाला चान्सच नाही मिळाला. म्हणजे दर्शन झालं बट स्पर्श दर्शन नाही झालं. सो ते थोडंसं असं डिसअपॉइंटमेंट आहे आमच्या मनात की आम्ही एवढं झोपलो नाही वगैरे. आणि ऑब्वियसली असते ते एक परीक्षा असते देवाची. तरी पण आमचं दर्शन खूप चांगलं झालं, असं नाही झालं, चांगलं झालं. फक्त स्पर्श दर्शन करायचं होतं तर ते नाही झालं. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये की आम्ही लाईन लावलेली, आम्ही 2 वाजल्यापासून लाईन लावलेली, पण तिथले जे लोकल्स आहेत तर तिथले पोलीस सिक्युरिटी खूप आहे, तर पोलीस त्यांना आत जाऊन देत होते. आम्ही पण तर लाईन लावली होती ना, तर आमच्या मागून त्यांना सोडायचं होतं, बट नाही, ते लोकल्स होते तर त्यांनासुद्धा आतमध्ये एंट्री वगैरे दिली. सो त्या गोष्टीचं थोडंसं डिसअपॉइंटमेंट आहे आणि हे प्रत्येक ठिकाणीच होतं, ह्याच्यात असं काय नाही आहे. बस एवढंच मला सांगायचं होतं. आणि नेक्स्ट जे काय आहे ते आपण सेकंड व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. आणि ह्याच्यामध्ये आम्ही फुल एन्जॉय वगैरे केला, हाऊसी वगैरे खेळलो, जेवलो मस्त पोटभर वगैरे. इकडे तिकडे चाललेलं आमचं सर्व. फ्रेंड्स लोक होते, फॅमिली होती, म्हणून अजूनच मजा आली. सो बाकीचं जे काय आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड करते.